स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता आता या दिवशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे। अनेक प्रकारचे जे टी-शर्ट असेल, शर्ट असेल, महासेल लागलेला आहे। आपण नक्की व्हिजिट करा, नक्की त्याच्यावर लिंकवर जा आणि नक्की व्हिजिट करा। तर मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 18 हप्ते जमा करण्यात आले। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, येणारा जो 19 हप्ता आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया तसेच लँड सेडिंग स्टेटस यस असेल त्या शेतकरी बांधवांना नक्की 19 हप्ता मिळणार आहे। काही काळजी करण्याची गरज नाही, कारण की ई-केवायसी प्रक्रिया ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण असेल तसेच लँड सेडिंग स्टेटस, आधार सेडिंग स्टेटस, हे तीन प्रॉब्लेम जे आहेत ते तिन्ही प्रॉब्लेम यस असणे गरजेचे आहे। तिन्ही प्रॉब्लेम यस आहेत तर काळजी करण्याची गरज नाही। पण लँड सेडिंग स्टेटस जर नो असेल तर हप्ता स्टॉप होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, येणारा जो हप्ता आहे तो शेतकरी बांधवांना मिळणारच आहे। पण तत्पूर्वी काही कामे करायची आहेत, ते म्हणजे आपल्या आधार आणि बँक खाते जोडणे आवश्यक, म्हणजे आधारला बँक खाते जोडणे आवश्यक आहे। आधारला बँक लिंक असणे गरजेचं आहे। दुसरं म्हणजे 19 हप्त्याचा लाभ घेण्यासाठी लवकर करा आवश्यक प्रक्रिया पूर्ण। आता काय काय करायचं आहे तर मित्रांनो जाणून घेऊ। तर 19 हप्ता लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वरील आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा पुढील लाभ मिळू शकतो। म्हणजेच काय तर लँड सेडिंग स्टेटस असेल किंवा आधार सेडिंग स्टेटस असेल, हे जे प्रॉब्लेम आहेत ते दुरुस्त करा। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम येतात ते दुरुस्त करून घ्या। शेतकरी मित्रांनो, तीनच प्रॉब्लेम आहेत, तीनपैकी एक जरी प्रॉब्लेम आला तर हप्ता स्टॉप होतो। त्यामुळे आपण जे प्रॉब्लेम दुरुस्त करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्यांना नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।